सुप्रभात मित्रांनो, भारत भ्रमण यात्रेचा आज 9वा दिवस आणि मी रुपेश स्वागत करतो आपला या नवीन व्हिडिओमध्ये। आज कुठे जायचं हे ठरवून असताना मी सकाळी उठून ठरवले की आज आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट द्यायला जाऊ शकतो। मग काय, ट्रेनची तिकीट बुक करून मी निघालो एकता नगर केवडिया म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला। जायचं प्लॅन अचानक बनल्याने सकाळी जरा माझी धावपळ झाली। सकाळी 7:30ला कसा बसा अहमदाबाद रेल्वे स्थानकावर पोहोचलो आणि ही जनशताब्दी एक्सप्रेस माझी वाट बघत थांबली होती। जर तुम्हाला अहमदाबाद वरून स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला जायचं असेल तर सकाळी 7:55 ची ट्रेन तुम्ही बुक करू शकता। मी सकाळी 6 वाजता 400 रुपयामध्ये ही जनशताब्दी एक्सप्रेस बुक केली होती। अहमदाबाद ते एकता नगर ही ट्रेन तुम्हाला जवळपास 2.5 तासामध्ये पोहोचवते। तर मग आपले स्थान ग्रहण करून मी माझ्या प्रवासाचा आनंद घेत घेत एकता नगरला पोहोचलो। एकता नगरचा सुंदर आणि स्वच्छ रेल्वे स्थानक बघून खरंच मन प्रसन्न झालं। रेल्वे स्थानकाबाहेर पडताच स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला इथे फ्री मध्ये बसेस तुमची वाट बघत असतात। मग मी पण लोकांच्या रांगेत उभं राहून बसमध्ये प्रवास करण्याची वाट बघू लागलो। एका पाठोपाठ एक बस निघून जात होते आणि शेवटी माझा नंबर लागला आणि मी बसमध्ये बसलो। वीस मिनिटांचा प्रवास करून बस पोहोचते स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पार्किंगला। या परिसरात प्रवेश करताच तुम्हाला ही सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा बघायला मिळते। ही प्रतिमा एवढी भव्य आहे की लांबूनच तुम्ही याची एक झलक बघू शकता। चारही बाजूने निसर्गाने वेढलेल्या या परिसराची सुंदरता खरंच बघण्यासारखी आहे। ही जगातील सर्वात उंच प्रतिमा आहे आणि याची प्रचिती तुम्हाला इथे आल्यानंतरच होईल। स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला आधी तिकीट बुक करावे लागेल। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत। ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ते पण तुम्ही बघू शकता। तिकीट बुक करताना इथे तुम्हाला लक्षात येईल की स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्यासाठी वेगवेगळा टाइम स्लॉट ठरवण्यात आलाय, म्हणजेच तुम्ही फक्त काही ठराविक वेळेसाठीच इथे थांबू शकता। स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याआधी काही गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही इथे पहिल्यांदा येत असाल तर वेळेचं नियोजन व्यवस्थितपणे करू शकता। कारण स्टॅच्यू ऑफ युनिटी व्यतिरिक्त इथे इतर सुद्धा ठिकाण आहे जिथे तुम्ही भेट देऊ शकता आणि त्यांची माहिती या फलकावर नमूद केली आहे ते पण तुम्ही बघू शकता। तर स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला 380 रुपये फी आकारण्यात येईल। त्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी म्युझियम, स्टॅच्यू ऑफ युनिटी अप्पर डेक म्हणजेच या प्रतिमेच्या सर्वात वरचा भाग जिथे जाऊन तुम्ही सभोवतालचा दृश्य बघू शकता, तसेच संध्याकाळी लाईट शो म्हणजेच प्रोजेक्शन मॅपिंग शो पण बघू शकता। चला तर मग बघूया या परिसरात काय बघण्यासारखं आहे। आत प्रवेश करताच तुम्हाला हे सावली देणारे व पावसापासून वाचवणारी शेड बनवले। थोडा पुढे येताच इथे प्रोजेक्शन मॅपिंग साठीचे प्रवेशद्वार आहे। हे संध्याकाळी 7 वाजता सुरू करण्यात येते। आणि इथं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पाया बनवण्यात आला। मुख्य प्रवेशद्वाराजवळ हे पाण्याचे कारंजे पण वेगळा अनुभव देतात। स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या म्युझियम पर्यंत तुम्ही पायी चालत जाऊ शकता किंवा दोन्ही बाजूला जाण्यासाठी स्वयंचलित ट्रेक बनवलेले आहे। इथे फक्त उभं राहून तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता। जसजसं आपण या प्रतिमेच्या जवळ जातो तसतसं त्याच्या भव्यतेचा अनुभव यायला लागतो। सरदार वल्लभभाई पटेल यांना दिलेल्या लोह पुरुष उपाधीला ही प्रतिमा योग्य न्याय करते आणि ही तुम्ही जवळून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल।
चला तर बघूया स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या म्युझियम मध्ये काय बघायला मिळतं। आत प्रवेश करताच वर्ल्ड क्लास व आधुनिक वाटणारा अंतर्भाग तुम्ही अनुभवू शकता। इथे तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीची एक छोटीशी प्रतिशिल्प बघू शकता। स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अप्पर डेकमध्ये म्हणजेच विविंग गॅलरी पर्यंत जाण्यासाठी लिफ्टने जावे लागते आणि परत एकदा रांगेत लागून मी पोचलो विविंग गॅलरीमध्ये। ही गॅलरी प्रतिमेच्या हृदय भागात आहे, म्हणजेच खालून 45व्या माळ्यावर आहे व इथे दोन्ही बाजूने एक लोखंडाच्या जाळीने हा भाग बनविला आहे व त्याला सुरक्षा म्हणून इथे काचेचा एक कॅबिन बनवण्यात आला आहे। इथून तुम्ही सभोवतालचा सुंदर निसर्गरम्य परिसर बघू शकता आणि तुम्ही इथून सरदार धरण याचा एक सुंदर दृश्य पण बघू शकता। गॅलरीचा अप्रतिम अनुभव घेतल्यानंतर मी परत म्युझियमचा राहिलेला भाग बघण्यासाठी आलो। सूर्यास्ताची वेळ असल्याने इथून तुम्ही त्याचा एक सुंदर अनुभव घेऊ शकता। स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणखीन जवळून अनुभवण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता। स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल सांगायचं झाल्यास ही प्रतिमा जगातील सर्वात उंच प्रतिमा आहे आणि ही 597 फूट एवढी उंच आहे। लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारत देशाला दिलेल्या त्यांच्या योगदानाच्या स्वरूपात ही भव्य प्रतिमा बनवली आहे। भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील वेगवेगळ्या राज्यांना भारतात विलिनीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं आणि त्यांच्या या कार्याला सलामी देत ही त्यांची प्रतिमा 500 करोड रुपये पेक्षा जास्त रुपये खर्च करून नर्मदा नदीच्या काठावर बनवली आहे। या प्रतिमेची डिझाईन श्री राम सुतार यांनी तयार केली आहे आणि या प्रतिमेची बनावट संपूर्ण लोखंडी पत्र्याने बनवलेली आहे आणि ही त्यांच्या लोहपुरुष उपाधीला साजेशी आहे। इथे तुम्ही बोट फेरीचा पण आनंद घेऊ शकता। संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतर आता लेझर शो बघण्याची वेळ आली होती। या लेझर शो मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर संपूर्ण चित्रपट दाखवण्यात येते व तसेच या प्रतिमेची निर्मिती कशी करण्यात आली याची माहिती पण देण्यात येते। चला तर बघूया या लेझर शोचे काही महत्त्वपूर्ण क्षण। आता वेळ आली आहे परत जाण्याची। रात्री 9ची ट्रेन पकडून मी परत निघालो अहमदाबादकडे। तर इथे राहण्यासाठी व इतर ठिकाणांना भेट देण्यासाठी तुम्ही इथे हॉटेल्स पण बुक करू शकता। माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।